ओम नमः शिवाय म्हणजे श्रावणी सोमवार हा श्रावण मासी हर्ष मानसी रांगोळीचे पाठ देखील आहे। काही सेकंदांमध्ये रांगोळी तयार होते। कस्टमाइज करून घेऊ शकता। दारामध्ये स्वस्तिक काढायचं असेल, फिनिशिंग सर्वांची छान आहे। पूजा केल्यानंतर तुम्ही असे छान तर रांगोळीचा उठाव येण्यासाठी ही वटवृक्षाची रांगोळी आहे। याचं टेक्निक असं की आता हे गणपतीसाठी खास आपण बनवलेले साचे थोडक्यात आणि झटपट केशरी पाकळ्यांनी आपण सजवलाय अष्टविनायक आणि लेस चिटकवलेली नसून शिवलेली आहे। स्टेन्सिलच्या पण मी तुम्हाला प्राइजेस सांगते। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन। मित्रांनो, जवळच गणेश उत्सवाचा सण आहे आणि अशामध्ये सर्व महिला वर्ग जे आहे ते रांगोळी शोधत असतात आणि आज मी आलोय स्तवन क्राफ्ट स्टुडिओला भेट देण्यासाठी। रोहिणी ताईंच्या स्टुडिओला आपण व्हिजिट करणार आहोत आणि विविध प्रकारची लाकडी साच्यांची रांगोळी पाहणार आहोत। तर तुम्हाला यापैकी जर कोणतीही रांगोळी आवडली तर तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑनलाईन मागवू शकता आणि ताई जे आहेत ते विविध प्रदर्शनामध्ये भाग घेत असतात। तर तुम्ही मुंबईमध्ये विविध प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष येऊन सुद्धा या रांगोळ्या विकत घेऊ शकता। तर चला बघूया आपण कोणकोणत्या प्रकारच्या रांगोळ्या आपल्याला पाहायला मिळतात। नमस्कार, माझं नाव रोहिणी दळवी। ब्रँडचं नाव आहे आपल्या स्तवन क्राफ्ट। स्तवन म्हणजे स्तुती। आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत। श्रावण महिना तर चालू झालाच आहे। आता पुढे रक्षाबंधन येईल, राखी पौर्णिमा, नंतर गणपती येतील, दिवाळी येईल, मध्ये दसरा आहेच। या सगळ्यासाठी आपल्याला दारामध्ये सुंदर रांगोळी लागते आणि रांगोळीसाठी आज आपण आलेलो स्तवन क्राफ्ट येथे। आपल्याकडे मिळतात लाकडी रांगोळीचे साचे। हे रांगोळीचे साचे साधारण आपल्याला ही सगळ्यात लहान साईज मिळते 5 इंच बाय 5 इंचची। त्याच्यानंतर देवांच्या नावासाठी मिळणार आहे तुम्हाला 9 बाय 5 ची। याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत। ओम नमः शिवाय म्हणजे श्रावणी सोमवार हा श्रावणी सोमवारसाठी खास ओम नमः शिवाय आहे। तुम्हाला जर का थोडंसं कॅलिग्राफीमध्ये जायचं असेल तर आपल्याकडे अजून वेगळा साचा आहे। तसंच अजून थोडा लहान फॉन्ट हवा असेल तर तोही आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यातनंही आपल्याला नको, माझ्याकडे एवढी जागाच नाहीये, मला अजून छोटा हवा आहे, तर आपल्याकडे अगदी छोटा पण ओम नमः शिवायचा साचा आहे। सुंदर। त्याचबरोबर जन्माष्टमी येईल, आपलं बाळकृष्ण येतोच आहे। बाळकृष्णासाठी जय श्रीकृष्ण आहे। ओम नमो भगवते वासुदेवायचं आहे आपल्याकडे। श्रावणामधल्या सगळ्या सणांसाठी आपल्याकडे आहे श्रावण मासी हर्ष मानसी। या साच्यामध्ये सगळे आपले श्रावणातले सण आहेत। सत्यनारायणच्या पूजेपासून बाळकृष्णाचा पाळणा आहे, नागपंचमी आहे, नंतर पिंड आहे, याच्यामध्ये बाळकृष्ण आहे। हे सगळे हा एका साच्यामध्ये सगळा श्रावण महिना कव्हर केलेला आहे। तर हा देखील साचा आहे। तसंच श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांकडे सत्यनारायणची पूजा असते, तर खास सत्यनारायणसाठी सत्यनारायण प्रसन्न हा सुद्धा साचा आहे आपल्याकडे। अतिशय सुबक रांगोळी येते या साच्यांनी आणि कमी वेळामध्ये कमी रांगोळीमध्ये तुमची रांगोळी तयार होते। या रांगोळीसाठी आपल्याकडे जागा नसते किंवा आपल्याकडे बेस नसतो, कुठे पूजा मांडली असेल तर कुठे काढणार रांगोळी, म्हणून आमच्याकडे रांगोळीचे पाट देखील आहे। जसं की हा छोटासा पाट आहे, अगदी रोजच्या पूजेला तुम्हाला बसू शकतो देवाऱ्यामध्ये। हा साचा आणि हा बोर्ड याच्यावर काढून तुम्ही ठेवू शकता। हे ठेवण्यासाठी इथे आपल्याला गॅप पण दिली आहे, सो दॅट तुमचं लगेच ठेवून असं आपटला जाणार नाहीये, सहज तुम्हाला ठेवता येऊन तो करता येईल। त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे साइजेस आहेत आणि शिवाय कलरही आहेत। गेरू कलर पण आहे आणि ब्लॅक कलर पण आहे। त्याच्यामधला एक ब्राऊन कलर पण आहे आपल्याकडे, तोही दाखवते। आणि यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे साइजेस आहेत। हे कशाचं बनवलेलं आहे? हे मेटल आहे आणि हे पावडर कोटिंग आहे, त्यामुळे हे वॉशेबल आहे, बट तुम्ही स्क्रॅच करू नका असं आम्ही सांगतो याच्यामध्ये। पण हे पावडर कोटिंग असल्यामुळे तुम्ही याच्यावर सहज रांगोळी काढू शकता आणि ती पुसू देखील शकता, धुवू सुद्धा शकता। आणि त्यामुळे ते राहतं पण सुंदर आणि टिकाऊ आहे, प्लस लाईट वेट आहे। सुंदर। यामध्ये पण विविध साइजेस मिळतील। यामध्ये तुम्हाला पाहिजे ते कस्टमाइज दोन्ही गोष्टीमध्ये, यामध्येही कस्टमाइज डिझाईन करून मिळेल आणि यामध्येही कस्टमाइज बोर्ड आपल्याला मिळू शकते। तुमचे जी काही रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण कस्टमाइज करून देतो। आमच्याकडे काही स्टँडर्ड साइजेस आहेत, जसं की आम्ही साच्याशी रिलेटेड जे काही स्टँडर्ड साइजेस आहेत त्याचे बोर्ड बनवतो आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल याची पण काळजी घेतली जाते। जसं की हा 11 बाय 5 चा बोर्ड आहे। ॲक्च्युली याच्यावरती 9 बाय 5 चे सहज बसतं, कडेला पण जागा उरते, मग कडेला तुम्ही फुलं ठेवू शकता किंवा हा जो साचा आहे हा जर का ॲडजस्ट केला आपण 5 बाय 5 चा, तर ह्याच्यामध्ये 3 डिझाईन बसू शकतात। मधला आधी काढायचा आणि कडेचे 2 नंतर काढायचे, अशा 3 डिझाईन बसून पण याचा वापर करू शकतो। प्लस आपल्याकडे याच्यामध्ये मग 8 बाय 8 चा आहे, की माझ्या दारामध्ये जागा नाहीये, शेजारच्यांचं दार अगदी बाजूलाच आहे, खूप कमी जागा असेल तर हा साचा येतो, ह्याच्यामध्ये आपली ही साईज बसून जाते। किंवा या साच्यामध्ये आपला हा पण बसून त्याच्या खाली वेगळी जागा मिळाली तर
छोटा अजून एक बसू अच्छा. शकतो Got it. असं. हां, अशा प्रकारे म्हणजे असं नाही होणार आहे की आता ही साईज घेतली तर मग ही पण घेऊ का, तर एका साईजमध्ये बऱ्यापैकी तुम्ही कव्हर करू शकता बरोबर. सगळ्या गोष्टी. किंवा जरी साचा जरी घेतला तरी साच्यामध्ये नुसतं ओम नमः शिवाय आहे, रांगोळी इथेच टाका, तेवढंच उमटणार आहे. बरोबर. फक्त मला त्रिशूळाचंच काढायचं तर तिथेच रांगोळी हे करून तसाही यूज करू शकता. एका साच्याचाही तुम्ही अनेक वापर करू शकता. अशा याने आपल्याकडे रांगोळीचे साचे आहेत. तर आधी आपण श्रावणामध्ये काय काय लागेल हां. ते काय माझ्याकडे डिझाईन आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण गणपतीकडे वळूया. चला आता आपण रांगोळीचे साचे कसे वापरायचे ते बघूयात. हा आहे पहिला छोटासा साचा ओम नमः शिवायचा. हा अच्छा. आपण रांगोळीचा साचा ठेवल्यानंतर नेहमी लक्षात घ्या की हा होल्ड करायचा, हाताने धरायचा घट्ट. अच्छा. आता तो रांगोळी टाकताना हलू नये एवढाच उद्देश आहे त्याच्या मागचा. रांगोळी आपण एका साईडला टाकायची आणि एका साईडला टाकल्यानंतर कार्डने हलक्या हाताने ते स्प्रेड करायचे. अच्छा. आणि हे बघा वा, सुंदर रांगोळी सुंदर. तयार. काही सेकंदांमध्येच ही रांगोळी तयार होते. सुंदर. यामध्ये तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. तुमचं कुलदेवतेचं जर काही वेगळं असेल नाव जे माझ्याकडे अवेलेबल नसेल किंवा अच्छा. अवेलेबल असेल पण तुम्हाला त्यामध्ये वेगळी चिन्ह हवी असतील तर ते देखील आपण कस्टमाइज करून अच्छा, घेतो. म्हणजे डिझाईन सुद्धा कस्टमाइज होईल. डिझाईन सुद्धा कस्टमाइज होईल. रांगोळी कडेला टाकली आणि हलक्या हाताने कार्डनी स्प्रेड करा. वा. हाताने स्प्रेड करायचं नाहीये, नेहमी लक्षात ठेवा. अच्छा. मार्केटमध्ये कधी कधी आपल्याला खूप जाड रांगोळी मिळते. हां. मग अशा वेळेस काय करायचं, रांगोळी चाळून घ्यायची सरळ. सत्यनारायणची पूजा आहे, हा एकच जरी साचा काढला श्रावण वा. महिन्यात तरी पुरेसा आहे. आणि एवढं स्पष्ट येतंय ना एकदम. ह्याचं फिनिशिंग खूप छान आहे. फिनिशिंग खूप छान आहे. हो, बरोबर. आणि शिवाय रांगोळी सुद्धा कमी लागते. मार्केटमध्ये आता विविध प्रकारच्या रांगोळीचे साचे आलेत, तर हा साचाच लोकांनी का घ्यावा? या साचेचा विशेष असं आहे की हा एक तर लाकडामध्ये असल्यामुळे याला गंज तर लागणार नाहीच आहे. करेक्ट. प्लस याचं जे फिनिशिंग येत आहे जसं की तुम्ही इथे बघताय, हो. बारीकपणा यामधले असलेले बारीक डिझाईन्स हे सुद्धा एकदम स्पष्ट येत आहेत. जसं की इथे बघाल सत्यनारायणच्या पूजेच्या कडेला जी महिरप आहे ती सुद्धा नाजूक एवढी हाताने पण आपण बारीक नाही करणार एवढी बरोबर. सुंदर ती आलेली आहे. तर याचं फिनिशिंग हा एक प्लस पॉईंट आहे. अच्छा. शिवाय हे वर्षानुवर्ष टिकतात. अच्छा. ड्युरेबिलिटी. ड्युरेबिलिटी ह्याची चांगली आहे आणि रांगोळी देखील कमी लागते. तर श्रावण महिना म्हणजे सगळ्यांकडे सत्यनारायणची पूजा असतेच. हो. सत्यनारायण प्रसन्न. अगदी सोपं आहे काढणं. वा, खूपच सुंदर आलंय. रोज पूजा झाल्यानंतर सुंदर. तुम्ही हाताने एका बाजूने धरून ठेवा. अच्छा. म्हणजे जर असं जरी तो तिरका असला तरी रांगोळी नक्की येणार आहे त्याच्या. वा. मी हळदी कुंकू फक्त वाटते. आता आपण रोजच्याला काय रांगोळी लागेल आपण ती बघूयात. जसं की आपल्याला दारामध्ये स्वस्तिक काढायचं असेल तर आपल्याकडे स्वस्तिकचे हे 4 डिझाईन आहेत. कुणाला नाजूक लागतं, कुणाला थोडंसं रेखीव लागतं. अच्छा. सुंदर. असे हे 4 डिझाईन आपल्याकडे स्वस्तिकचे आहेत. पावलांमध्ये पण आपल्याकडे बरीचशी व्हरायटी आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या आकारामध्ये, पुढे मागे, बाजूलाच भरीव पावलं, त्याच्यानंतर शुभलाभची पावलं. नुसती पावलं नको आहेत तर थोडीशी डिझाईन त्याला हवी आहे. श्री असलेली पावलं, स्वस्तिक असलेली पावलं, डिझाईनवाली पण छान दिसतात. कधी कधी नुसती सिंपल काढून कंटाळा येतो आपल्याला. वा. फिनिशिंग सर्वांची छान आहे. छान आले. हो, अजून 2 प्रकार आहेत. म्हणजे मोस्टली मुंबईमध्ये तर अगदीच जागा कमी असते. बरोबर. फ्लॅटला फ्लॅट लागून असतं, म्हणजे दाराला दार लागून असतं. दाराच्या बाहेर विशेष जागा नसते. मग रांगोळी काढली की पुसली जाणार, कुणाच्या तरी पायदळी आली की अजून आपल्याला वाईट वाटणार. म्हणून हा बोर्डचा कन्सेप्ट काढलेला आहे. अच्छा. अगदी छोटासा आहे, 5 इंच बाय 5 इंचचा. म्हणजे याच्यावर काढून आपण ठेवू शकता. वा. सोपं. अगदी सोपा. तसंच काय होतं, देवाऱ्यामध्ये पण आपल्याला जागा कमी असते. आजकाल तसे बघायला गेलं तर सगळे कधी कधी फ्रीजच्या वरच असतात किंवा कुठेतरी भिंतीवरच असतात. बरोबर. तर तिथेही तुम्हाला जर का देवाऱ्यात छान जागा असेल, छोटी जास्त जागा असेल तर मोठा बोर्ड घ्या. हे बघा सुंदर. अप्रतिम. ही रोजची पूजा केल्यानंतर तुम्ही असे छान काढू शकता. ही नुसती रांगोळी ठेवू नये, त्याच्यावर हळदी कुंकू तरी व्हावं. तर नुसत्या हळदी कुंकाने पण सुंदर अशी पावलं तुम्ही भरू शकता वा. आणि खूप छान दिसतात ते. हो.
एक तर रांगोळी काढताना आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटतं, ते एक वेगळीच गोष्ट. आपली कला, बरोबर. आपलं नाही म्हटलं तरी परंपरा आहे आपली दारात रांगोळी काढणं ही. प्लस दारात रांगोळी असेल तर एक पॉझिटिव्ह एनर्जी असतेच असते. बाहेरून येणारा माणूस 2 क्षण का होईना तिथे थांबतो, ती बघतो आणि ती सुबक असेल तर तो नक्कीच थांबणार आहे तिथे. बरोबर. आणि यासाठीच जर का अजून आता ही रांगोळी तुम्हाला का छान वाटते, ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड आहे त्याला, म्हणून तुम्हाला ते अजून उठाव दिसतंय. तर रांगोळीचा उठाव येण्यासाठी नेहमी त्याला एक बॅकग्राऊंड असणं फार गरजेचं आहे. 14 प्रकारचे पावलं आहेत. वा, 14 प्रकारची पावलं. हो. छान. जास्त चिन्ह असलेला हा एक साचा आहे. अच्छा. दुसरा हा एक आहे. दारामध्ये रोज काढायला गोपद्म आणि पावलं हवी असतील तर हा एक ऑप्शन आहे. हा एक ऑप्शन आहे. खूप गर्दी वाटतेय, मोकळंच हवं आहे तर ही पण आहेत गाईची पावलं. बरोबर. तशीच लक्ष्मीची पण पावलं आहे. छान. हे पण तुम्ही रोजच्याला दारात काढू शकता. सुंदर. तर एका काही सेकंदांमध्ये 33 गोपद्म तुमची तयार झालीत बघा. वा. तर यामध्ये आपल्याकडे मोठे पण साचे आहेत. अच्छा. मोठा हवा असेल तर, ज्यांना भरीव आवडतं, कुणाला नाजूक आवडतं, ते पण सुंदर दिसतं खूप. वासू वारसेला लागे लागतात. ज्यांना ठसठशीत डिझाईन आवडते त्यांनी कमी चिन्हांचा साचा निवडावा. त्याच्यामध्ये काय होतं, शेवटी साचा जेवढी डिझाईन जास्त घेणार तेवढी ती लहान साईज करायला लागते. आणि यामध्ये तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. मला स्वस्तिक नको, गोपद्म हवं, गोपद्म नको, पावलंच हवी, जे पाहिजे ते होऊ शकतं. छान. साधारण हे 6 डिझाईन आहेत रोजच्याला काढण्यासाठी. गाईची पावलं आहेत, गोपद्म, स्वस्तिक आणि पावलं असं तिन्ही एकत्र. गोपद्म, स्वस्तिक, तुळस एकत्र. तुळशीच्या ऐवजी कमळ हवं असेल तर कमळ हे आहे. आणि ही ठसठशीत हवी असतील तर लक्ष्मीची पावलं आणि गाईची पावलं. आणि चैत्रांगणचे काही डिझाईन हवे असतील तर याच्यामध्ये मग श्रीयंत्र पण येतं आहे, सरस्वती पण येतं आहे, तुळस पण येते, शंख पण आहे, सूर्यचंद्र, सगळ्याच गोष्टी आल्या. ज्याला जसं आवडेल तसं आता आपण स्वामींच्या रांगोळ्या बघूया. स्वामींच्या याच्यामध्ये 5x5 मध्ये हा एक साचा आहे, ज्याच्यामध्ये स्वामींचा चेहरा आहे आणि खाली स्वामी लिहिलेला आहे. तसंच पादुकांच्या एक आपल्याकडे डिझाईन आहे. स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये 9x5 मध्ये आपल्याकडे हा एक बोल्ड फॉन्ट आहे. तसाच एक नाजूक फॉन्ट पण आहे, तुम्ही इथे रांगोळी काढलेली बघू शकाल. दुसरा अजून एक फॉन्ट आहे ज्याच्यामध्ये चिन्ह वेगळी आहेत. याच्यामध्येही तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता की जे काही तुम्हाला चिन्ह हवी आहेत ते होऊ शकतात. प्लस आपल्याकडे स्वामींचा पूर्ण म्हणजे स्वामींचे आउटलाईन येईल. आणि स्वामी ही नवीन आलेली आहे, 7x7 मध्ये आहे स्वामी समर्थांचा. तसंच वटवृक्षाच्या 2 डिझाईन आहेत आपल्याकडे. हे एक आहे पूर्ण वटवृक्ष आणि हे पण आहे. हे दोन्ही आपल्याकडे साचे अवेलेबल आहेत. अतिशय कमी वेळामध्ये आणि सुबक अशी रांगोळी या साच्यांनी येते. ही वटवृक्षाची रांगोळी आहे. ही देखील वटवृक्षाची रांगोळी आहे. ह्याच्यामधले चेहऱ्याचे भाव तुम्ही बघू शकता, किती बारीक रेखीव आलेले आहेत. छोट्या रांगोळ्यांमध्ये तेवढं बारीक आपल्याला देता येत नाही, त्यामुळे फक्त आउटलाईन येईल तिथे. तसंच 9x5 मध्ये आता ती रांगोळी म्हणजे तो साचा आणि ही कडेला मी फुलांची दुसरा साचा 5x5चा वापरलेला आहे. पूजेसाठी स्वामी समर्थ शुभचिन्ह हे हळदी कुंकाने सजवून रोज पूजा झाल्यानंतर म्हणजे देवाऱ्यासमोर काढण्यासाठी हे आहेत. आणि बॅकग्राऊंडला आपण पाहिजे तसे कलर भरून तुम्ही छान स्वामींची रांगोळी काढू शकता. कधी कधी आउटलाईन हाताने काढणं अवघड जातं, तर साच्याने ती झटपट होऊन जाते. आणि मेन म्हणजे ती रेखीव येते. चेहरा पण तुम्ही जर का या मूर्तीचं बघितलं त्या रांगोळीचा, तर चेहरा खूप सुंदर आलेला आहे, एकदम फाईन फिनिशिंग आलेली आहे. तर हे साच्यांचं हेच वैशिष्ट्य आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला फिनिशिंग चांगलं मिळतं. आता कलरफुल रांगोळी बघूयात आपण. गणपती तर येतातच. आता आपल्या भाद्रपद महिन्यात गणपती येतील. आपल्याकडे गणपतीचे हे डिझाईन आहेत 5x5 इंचमधले. हे एक सुंदर डिझाईन आहे. तसंच बाप्पाला प्रिय असलेलं जास्वंदीचं फूल याच्यामध्येही आपण बघणार आहोत. आणि शिवाय आपलं नेहमीचं श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः थोडंसं कॅलिग्राफीमध्ये बोल्ड आहे, नाजूक पण फॉन्ट आहे. तशी रांगोळी टाकून सरळ रांगोळी काढून घ्यायची
इथे हे 4 डॉट दिसतात. हे 4 डॉट आत्ता या छोट्या रांगोळीसाठी का महत्त्वाचे आहेत, तर या 4 डॉटच्या आतमध्ये आपल्याला रंग भरायचे आहेत. अच्छा. म्हणून ते आपण काढून घेतले. रंग Color टाकू filling शकतो हां, किंवा तुम्ही हाताने भरू शकता, किंवा तुमच्याकडे गाळणी असेल तर गाळणीने अच्छा. हे करू शकता. आता हे 4 डॉट आपण मॅच करायचे आणि परत आपण ह्याच्यावर पांढरी रांगोळी टाकून पसरवणार आहोत. ही पसरवताना जरा दोनदा फिरवतो ती डार्क लाईन मिळेल. वा, अप्रतिम. बेस कलरसाठी मी लाल रंग गणपतीला आवडतो म्हणून त्याचा सर्कल केला. थोडी लाईट शेड आपण टाकतो. याच्यावर फक्त साचा ठेवायचा आहे. वा, गणपतीला काढू शकता, संकष्टीला काढू शकता. पण बाप्पाला आवडतं ते जास्वंदाचं फूल. बघूया, रांगोळी टाकली. हे जास्वंदाचं फूल तर बघता तुम्ही किती सुबक आलंय. हो, एकदमच त्याची फिनिशिंग फिनिशिंग बघा. वाटतंय एकदम. आता याला अजून आपण रिअल करण्यासाठी त्याला कलर देऊया. आउटर लाईन काढताना थोडं खालून घ्यायचं. मधला भाग भरताना तुम्ही वरून जरी रांगोळी टाकली तरी तो स्प्रेड होतो बऱ्यापैकी. याला थोडंसं मध्ये शेडिंग म्हणून आपण डार्क कलरमध्ये टाकणार आहोत. मधल्या याला पिवळा दिलेला आहे. तर परत हे जे कडेचे 4 डॉट आहेत हे आपण मॅच करणार आहोत. ह्याचं टेक्निक असं की आता जसं की हा रंग इथे बघाल तुम्ही पांढऱ्या रेषेवर गेलेला आहे लाल रंग, किंवा ह्यातले मधले जे लाईन्स आहेत ते दिसत नाही आहेत, याचं फिनिशिंग दिसत नाही. तर त्यासाठी ही आउटर लाईन परत एकदा आपण काढणार आहोत. त्यासाठी हे 4 डॉट दिले. 4 डॉट मॅच केले, रांगोळी घेतली, कडेला टाकून ते स्प्रेड केले. सुंदर. ही पट्टी पण मिळते आपल्याकडे, श्री गणेशाय नमःच आहे. यामध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये एक जास्वंदीचं फूल पण दिलं आहे, उंदीर मावा पण दिला आहे, सरस्वती पण दिली आहे, अजून फोन पण आहे. वा, आपल्याकडे कॅलिग्राफीचं पण अच्छा. गणपती बाप्पा आहे. तुमच्याकडे जर का बारीक रंग असतील रांगोळीचे तर हे तुम्ही कलरफुल पण काढू शकता. जसं की आता इथे जास्वंदाचं फूल आहे. अच्छा. याच्यावर मी लाल रंग टाकला. आणि श्रीवरती पांढरा रंग टाकला. वा, हे गणपतीसाठी खास आपण बनवलेले साचे आहेत. गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. म्हणजे मध्ये एखादी रांगोळी काढली आणि कडेला दोन्ही साईडला मंगलमूर्ती मोरया असं तुम्ही उमटवलं तरी ते सुंदर दिसेल. बघू शकता किती छान चेहरा आहे गणपती बाप्पांचा. आणि याच्यावरती अगदी छोटंसं गणपती बाप्पांना कुंकू लावलं की त्याचा लुक चेंज होऊन जातो. तर मग गणपती बाप्पा मोरया किंवा रांगोळी काढायची जरी इच्छा असेल तरी तिथे जागा नसते. त्यासाठीच हा आपण बोर्डचा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत की बोर्ड तुम्ही ठेवून त्याच्यावरती रांगोळी डायरेक्ट काढू शकता. आता इथे रांगोळी काढताना एका साईडला गणपती बाप्पा आहेत म्हणून मी एका साईडला हा केशरी रंग गाळणीने घालून घेते. हा साचा ठेवला. साचा ठेवताना तुमच्या लक्षात येईल की इथे केशरी रंग येतो आहे. रांगोळी कडेला घेतलं आणि काढणे ते स्प्रेड केलं. जेव्हा डिझाईन असतात तेव्हा थोडंसं उलटं फिरवत जा. हे बघा, ती फुलं तुम्ही ठेवू शकता. थोडक्यात आणि झटपट असं आपल्याला, म्हणजे आपल्यालाही एक समाधान, आपण गणपतीची सेवा करतोय, गणपतीच्या 10 दिवसामध्ये काय करून काय नको असं होतं लोकांना. जसा हा ब्लॅक कलरचा बोर्ड आपण बघितला तसाच एक मोठ्या साईजमध्ये हा गेरू कलरचा पण आहे. गेरू कलरचा मध्ये पण लहान साईज मिळेल आणि ब्लॅकमध्ये पण मोठी साईज मिळेल. तर ही अष्टविनायक रांगोळी आहे. ह्याच्यामध्ये अष्टविनायकचे चित्र आहेत सगळे आपले गणपती बाप्पा. कमीत कमी वेळेमध्ये सुबक नीटस रांगोळी कशी काढता येईल याच्यासाठी ही पट्टी आपण डेकोरेशनच्या इथे गणपतीच्या जरी ठेवली तरी ते सुंदर दिसेल. बरोबर. अष्टविनायक तुम्हाला सर्कलमध्ये पण मिळेल आणि ही रांगोळी तेवढी सुंदर दिसते. हा आपल्याकडे ब्राऊन कलरचा पण बोर्ड आहे. असा गेरू आहे, ब्लॅक आहे, तर त्या दोन्हीच्या मधली शेड ही ब्राऊन आहे. त्यांना ब्लॅक नको आहे, गेरू पण नको आहे.
ब्राऊनवरती रंग खूप सुंदर दिसतात. जर का केशरी रंग मिळाला तर केशरी रंग तुम्ही हे करू शकता, वापरू शकता पांढऱ्याऐवजी, म्हणजे अष्टविनायकचे हे. वा, पांढरा रंग वापरल्यामुळे मी इथे केशरी पाकळ्या हे करणार आहे. आणि याच्या कडेला जर का एखादा छान दिवा ठेवला तर सुंदरच डेकोरेशन होईल. पूर्ण हा आपल्याकडे बोर्डचा हा कन्सेप्टच असा आहे की हा तुम्ही उचलूनही कुठेही ठेवू शकता. बरोबर. म्हणजे तुम्हाला एंट्रन्सला ठेवायचा असेल तर एंट्रन्सलाही ठेवू शकता. केशरी पाकळ्यांनी आपण सजवला आहे अष्टविनायक. वा, अप्रतिम. सुंदर दिसतोय. आणि याच्या कडेला तुम्ही जर का दिवे लावले तर अजून छान दिसेल. आपण मोठी एक रांगोळी बघूयात. हा आपल्याकडे एक गणपती छान गोंडस आहे आपली, समईच्या आहेत रांगोळ्या. आणि ही एक बॉर्डर पट्टी आहे. या तिन्हीचे मिळून आपण एक सुंदर मोठी रांगोळी कशी करता येईल हे बघणार आहोत. त्या रांगोळीसाठी मी 16x16चा बोर्ड घेतलेला आहे, गेरू कलर मधला आहे. कोलमचं डिझाईन आहे हे. साऊथ इंडियामध्ये साऊथचं कुठं पण हे स्टेन्सिलमुळे इतकं सोपं झालं ते, झटकेपट रांगोळी. तर जशी स्टेन्सिलची आतली डिझाईन आहे तशी मी ती रांगोळी फिरवली. हे बघा. वाव. आपल्या गरजेनुसार कुठलंही स्टेन्सिल असू दे, आपल्याला जसं डिझाईन करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. वा, हे सर्कल हवं तर करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. खूपच सुंदर, खूपच सुंदर, अप्रतिम. गणपती झाला की आपल्याकडे गौरी येण्याची प्रथा आहे. आणि गौरीसाठी खास श्री ज्येष्ठा कनिष्ठा प्रसन्न, गौराई आल्या सोनपावली हे देखील आपल्याकडे साचे आहेत. तर गौरी आणताना पावलांचे ठसे उमटवायची प्रथा आहे आपल्याकडे घरात. तर त्यासाठी हे काही डिझाईन्स आहेत. ही एक आहे, ही एक आहे. चंद्र सूर्यांची पावलं हवी असतील तर ती आहेत. बरोबर. कुणाला पावलांसारखी ह्या एक डिझाईन आहे. आणि अगदी लहान आणि त्याच्याभोवती डिझाईन. श्री हरतालिका प्रसन्न, गणपतीच्या आदला दिवस. श्री ज्येष्ठा कनिष्ठ गौरी प्रसन्न. यामध्ये प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे. कुणाकडे महालक्ष्मी म्हणतात, कुणाकडे ज्येष्ठा कनिष्ठ म्हणतात, कुणाकडे गौराई म्हणतात. गौराई आल्या सोनपावली. जसं की गौरी येताना आपण हळदी कुंकाची पावले करतो, हळदी कुंकाने पण ही पावले काढता येतात. अच्छा. फक्त कुंकू ओलं वगैरे करू नका किंवा जमीन ओली नसावी, जेणेकरून ते साच्याला पाणी लागून साचा खराब होईल. हळदी कुंकू मी टाकून घेतलं त्याच्यावरती कडेला. शक्यतो केमिकल फ्री वापरा कुंकू आणि हळद. अच्छा, सुंदर. गणपतीसाठी आपल्याकडे शेले देखील आहेत. हे वेल्वेटचे शेले आहेत आणि बघता तुम्ही डायमंडची लेस आहे त्याला. आणि लेस चिटकवलेली नसून शिवलेली आहे. याच्यामध्ये आपल्याकडे लाल, हा पिंक, हा थोडासा डार्क वांगी कलर आणि हा जांभळा असे 4 कलरमध्ये आहेत. या शेल्यांचं वैशिष्ट्य असं आहे, एक तर हे वॉशेबल आहेतच आहेत, शिवाय हे गणपतीलाही वापरू शकता. तुमच्याकडे स्वामींची फ्रेम असेल किंवा सत्यनारायणची पूजा आहे त्या फ्रेमवर पण तुम्ही हे करू शकता. आपली मार्गशीर्षची पूजा असते महालक्ष्मीची, त्या कलशाला पण तुम्ही वापरू शकता. सो मल्टीपर्पज हे शेले आहे. हा 300 रुपयाला शेला आहे, वॉशेबल आहे. त्याच्याबद्दल खात्रीच बघा, रंग जाणार नाही त्याचा. हे मटेरियल जे यूज केलेलं आहे ते मोस्टली आपण वेल्वेटच्या ज्या साड्या वापरतो त्यासाठी वापरतात ते मटेरियल आहे. तेवढं सॉफ्ट आहे ते. त्याच्या जर का लेस बघितलं तर त्या तेवढ्याच अट्रॅक्टिव्ह, म्हणजे तुमच्या गणपतीच्या डेकोरेशनला अजून थोडंसं ते हेच आणतील, उठावच आणतील. सगळेजण वाट बघतच असाल की आता या सगळ्या बोर्ड्सच्या आणि स्टेन्सिलच्या काय काय प्राइजेस आहेत. तर आता आपण याच्या प्राइजेस बघूयात. ही साईज आहे, बोर्ड आणि स्टेन्सिल या दोन्ही गोष्टी साईजवर आहेत, साईजवर प्राइस आहे. म्हणजे तर हे बोर्डची साईज आहे 5 इंच बाय 5 इंचचा. हा 120चा आहे, तो तुम्हाला 100ला मिळेल. नंतर ही बोर्डची जी साईज आहे आपल्या दैनंदिनीसाठी 11 इंच बाय 5 इंचची आहे, 230 200ला मिळणार आहे. हा साईज आहे 8 इंच बाय
आणि या सगळ्या साईजेसमध्ये 3 तुम्हाला कलर मिळणार आहेत. एक अच्छा. हा गेरू कलर, ब्लॅक कलर आणि मग अशी दाखवलेला एक ब्राऊन कलर Brown आहे color तो. हा 8 इंच बाय 8 इंचचा आहे. हा 340चा आहे. हा 300ला मिळेल तुम्हाला. त्यानंतर हा साईज आहे, हा आपण यावेळेस नव्याने काढलाय खास गणपतीसाठी. 10 इंच बाय 10 इंचचा आहे ही साईज आहे. आणि ही साईज 450ची तुम्हाला 450ला मिळेल ही साईज. मी जी एक पट्टी दाखवली त्यामध्ये पण 17 बाय 5ची, म्हणजे आपल्याला या पट्टीचा दारातही तुम्हाला बॉर्डर रांगोळी जर का काढायची असेल तर त्याचाही उपयोग होईल. गणपती पुरता नाही मर्यादित राहणार. तर ही 17 इंच बाय 5 इंचची पट्टी आहे. ही तुम्हाला 400 रुपयाला पडेल. ही साईज आहे 10 बाय 12 इंचची, म्हणजे ही 10 आहे, ही 12 आहे. ही साईज काढण्यामागचा उद्देश होता की इथे देवाचं नाव लिहून तुम्हाला रांगोळी काढायची सवय असेल, अशा हिशोबाने ही काढलेली आहे. ही साईज आपल्याला मिळेल 550ची 500ला मिळेल. आणि हा स्क्वेअरमध्ये 12 इंच बाय 12 इंचचा, यातही म्हणजे तिन्ही साईजेस तिन्ही कलरमध्ये सगळे साईजेस अवेलेबल आहेत. ही 12 इंच बाय 12 इंचची साईज आहे. आणि हा 650चा तुम्हाला 600ला मिळेल. ते खास मोठ्या रांगोळी ज्यांना आवडतात काढायला त्यांच्यासाठी 16 बाय 16 ही साईज अवेलेबल आहे. ही 1100ची तुम्हाला 1000ला मिळणार आहे. मग आजपासून बोर्ड बघताय 24 इंच बाय 24 इंचचा, हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याशिवाय तुम्हाला जर का काही कस्टमाइज साईजेस हवे असतील तर तेही आपल्याकडे अवेलेबल होतील. पण स्टेन्सिलकडे येऊया. स्टेन्सिलच्या पण मी तुम्हाला प्राइजेस सांगते. ही स्टेन्सिल आहे 5 इंच बाय 5 इंचची, ही 100ला आहे. 9 बाय 5 इंचची आहे, ती 150ला आहे. हा 7 इंच बाय 7 इंचचा स्टेन्सिल आहे. जेव्हा पण मी साईज सांगते ती साईज ही आउटर लाईन असते, आतल्या डिझाईनची साईज त्यापेक्षा लहान असते. हा 7 इंच बाय 7 इंचचा 200ला मिळेल. ही आपली बॉर्डर पट्टी आहे. ही 17 इंच बाय 5 इंचची आहे, ती 250ला 250ला आहे. तसंच हा 13 बाय 8चा हा हाफ सर्कलचे एक डिझाईन आपल्याकडे आहेत, हे 300ला आहे. प्लस 10 बाय 10चा हे डिझाईन एक, म्हणजे ही साईज एक आपल्याकडे अवेलेबल आहे, ही 250ला आहे. त्यानंतर 12 इंच बाय 12 इंच ही साईज 400ला आहे. म्हणजे कस्टमाइज साईज पण आपल्याला अवेलेबल होती. अच्छा, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी सुद्धा बनवून मिळेल. हो, नक्की मिळेल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला कुरिअर चार्जेस तर एक्स्ट्रा आहेतच. गिफ्टिंगसाठी आपल्याकडे ऑप्शन आहे. सणासुदीचे दिवस आहेत, वाणासाठी लागतं आपल्याला, राखी पौर्णिमा आहे, दिवाळीसाठी लागेल रिटर्न गिफ्टसाठी, किंवा वास्तुशांत आहे, यासाठी एक युजफुल असं गिफ्ट आणलं आहे आम्ही. हे गिफ्टची प्राईस आहे 250. याच्यामध्ये काय काय आहे तर ही पांढरी रांगोळी मिळेल तुम्हाला, हळदी कुंकूच्या डब्या मिळते, एक 5 बाय 5चं स्टेन्सिल मिळेल आणि 5 बाय 5चा हा बोर्ड मिळेल. या सगळ्याची कॉस्ट आहे 250 रुपीज. ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइजही करू शकता. अच्छा. तसंच हा आहे थोडासा मोठा कॉम्बो, हा 600ला आहे. याच्यामध्ये 8 इंच बाय 8 इंचचा बोर्ड आहे. 7 बाय 7चं तुमचं स्टेन्सिल आहे, हे चैत्रांगणचं स्टेन्सिल आहे. याच्यामध्ये दिलं हे तुम्ही म्हणजे तुमच्या डिमांडनुसार चेंज होऊ शकेल. प्लस रांगोळी आणि हळदी कुंकू असं युजफुल गिफ्ट आहे. तुम्ही वास्तुशांतीला पण कुणाला देऊ शकता. लग्न आहेत, लग्नाला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे, त्याच्यातही तुम्हाला हे यूज करू शकता. आत्तापर्यंतचे जे डिझाईन बघितले हे गौरी गणपती पुरतेच होते. आपल्याकडे नवरात्र आहे, दिवाळी आहे, त्याच्यासाठी नवीन नवीन डिझाईन्स येतील. आणि यापुढचा नक्की व्हिडिओ बघा तुम्ही, तेव्हा आपण नवीन डिझाईन घेऊन परत येऊ. तर हे रांगोळीचे बोर्ड आणि रांगोळीचे स्टेन्सिल तुम्हाला कुठे मिळेल हा प्रश्न पडला असेल. तर पूर्ण मुंबईमध्ये आमचं एक्झिबिशन वर्षभर चालू असतात. तुम्ही एक्झिबिशनला व्हिजिट करू शकता आणि तिथे येऊन स्वतः बघून घेऊ शकता. अदरवाईज आत्ता सध्या एक्झिबिशन आहेत. 1 ते 3 ऑगस्टला बोरिवलीमध्ये भाटिया हॉलला आहोत आणि 7 ते 24 ठाण्यामध्ये घंटाळी मैदानला आम्ही येणार आहोत. त्यानंतर तुम्हाला जर का बघून घ्यायचं असेल तर पुढच्या एक्झिबिशनची नक्कीच वाट बघा. तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. ऑनलाईनसाठी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेलच. 9136017119 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही मला जर का व्हॉट्सअपला रिक्वायरमेंट दिल्या तर मी तुम्हाला कुरिअर करू शकेल. आमचं ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेरही कुरिअर जातं. कुरिअर देत असल्यामुळे आमचं कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल नाही आहे. तुम्हाला ऑलरेडी आधी पेमेंट करायला लागतं आणि त्यानंतरच डिलेवरी होते. कुरिअर आम्ही पॅक करताना व्यवस्थित बबल रॅपमध्ये पॅक करून देतो, त्याची पूर्ण काळजी आम्ही घेतो. स्तवन क्राफ्टच्या सर्व प्रॉडक्ट्सना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद तुम्हा सर्वांचा. यापुढेही असाच प्रतिसाद देत राहा. आमच्या नवीन येणाऱ्या एक्झिबिशनला भेट द्या, ऑनलाईन ऑर्डर करा आणि तुमच्या घरी दारी आनंद उत्सव साजरा करा रांगोळ्या काढून. धन्यवाद.
मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. आणि गणपती बाप्पा मोरया.